मंड स्थापना 1951 वर्ष 73 दरवर्षीप्रमाणे आमच्या जुन्या लोकांना जे राष्ट्रीय गणेश मंडळाची स्थापना एक वाद एक शहर म्हणजे त्या टायमाला नांदेड शहर खूप छोटं होतं. त्या काळाचा एक जुना गणेश मंडळ आहे. खूप कमी गणेश मंडळ आहेत नांदेड मध्ये 2-3 जे जुने आहेत. राष्ट्रीय गणेश मंडळातर्फे ज्या जुन्या आमच्या आजोबा आमचे वडील आणि भुसेवाड, साखरे, गुटाळ, सूर्यवंशी आणि साहेबराव बारडकर, राजा बंसीजी असे खूप मोठे मोठे मान्यवर या लोकांना आणि आमच्या सगळ्या गल्लीच्या लोकांना मिळून ही सगळी जुनी हॉकीची टीम होती. हॉकी खेळत गेले ते लोक. यांना एक कल्पना करून राष्ट्रीय गणेश मंडळाची स्थापना करून हे गणेश मंडळ खूप दिवस चालवला. आज 37 वर्षापासून हे गणेश मंडळ मी स्वतः आणि माझी टीम आणि राष्ट्रीय गणेश मंडळ आणि शशिकांत भुसेवाड मित्र मंडळ असं मिळून आमचे सगळे गल्लीचे लोक हे गणेश मंडळ चालवतो. दरवर्षीप्रमाणे लहान मुलाचे खेळ, रांगोळी स्पर्धाही घ्यायची आहे आणि भजनी मंडळ विविध जे जुन्या लोकांनी जे कार्यक्रम ठेवलेले आहेत. भजनी मंडळ भजन करायचं आणि भंडारा खूप मोठा करायचा. ती पद्धत आजही त्या जुन्या लोकांनी जी मी बघितलं लहानपणी ते पद्धत आजही राष्ट्रीय गणेश मंडळ इथं चालू आहे आणि आम्ही राबवत आहे. आता हे दुसऱ्या गणेश मंडळाचं आता ते करा. हा राष्ट्रीय गणेश मंडळ म्हणजे इथं जे मानानं आणि खरोखरच नवस मागला ते माणसाची इच्छा पूर्ण होती आणि बाप्पा खरोखरच लाभतो आणि आशीर्वाद देतो. हे राष्ट्रीय गणेश मंडळ आहे. इथं आम्ही अगोदर तरी रस्सी वगैरे लावत होतो, कोणी विचारून जात होते, पण आता नांदेड करासाठी कधीच इथं रोकठोक नाहीये. सरळ यायचं आणि गणपती बाप्पाचे दर्शन घ्यावं आणि सगळे विघ्न दूर व्हावं. नांदेड शहरातले, आपल्या वाडातले, महाराष्ट्रातले आणि आपल्या भारत देशातले सगळे लोक सुखी पाहिजे. ईश्वराची प्रार्थना करतो पाऊस जास्त पडावं. वल्ला दुष्काळ झालं तरी चालतंय की पाणी जनावरांना आणि पियाला पाणी आणि खूप काही शेती बदलही खूप काही चांगले सरकार हे सरकार आणि सेंट्रल गव्हर्नमेंट शेती बदलही खूप काही करायले. ही पहिली सरकार आहे जो शेतकरी आणि सगळ्या गरीब लोकांसाठी खूप चांगलं काम करत आहे. आणि आताच बघितलं संसद मध्ये महिला वंदन बिल पास झालेलं आहे. खरोखरच इतकं चांगलं ही सरकार आणि येणाऱ्या 24लाही मोदी सरकारच येईल. हे सगळ्या आणि मावली आणि सगळ्या जनतेचं म्हणणं आहे की आता आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि मोदीच पाहिजे. आणि मला नवीन नूतन दक्षिण मध्ये दिलीप भाऊ कंदकुर्ते यांना खास मला महानगर उपाध्यक्ष हे पद मिळवून दिलं. मी त्यांचाही आभारी आहे आणि जनता पक्षाचाही आभारी आहे. सगळ्याच भारतीय जनता पक्षांना, या वरिष्ठ लोकांना माझ्या मंडळातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि राष्ट्रीय गणेश मंडळातर्फे सगळ्यांना खूप खूप आभार आणि धन्यवाद.